हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल और स्वागत है आपका फिर से एक बार नए मोटो व्लॉग में। तो भाई लोग, आप कैसे हो? अच्छे हो ना? तो हमेशा अच्छे ही रहना, मेरी दुआ आपके साथ हमेशा रहेगी। और आज देखेंगे कि रोड पे हम कितने लोगों को दुआ देंगे। तो लेट्स सी। सिग्नल ग्रीन झाला आता, चला आता बँकच्या तिथे तिघा चौघांनी सिग्नल तोडलाच. जाऊन द्या, शेवटी सवयीचे गुण आहेत, असून द्या. प्रत्येक वेळी काही मी सगळ्यांना बोलतात ना, ज्ञान वाटायचा ठिकाणा घेतलाय. आज जरा गाडी पळवूया आपण, नाहीतर लय उशीर झालेला आहे. प्रयत्न करतोय पळवायची नाही, मला एवढ्या स्पीड मध्ये नाही जायचं आहे, तर उशीर झाला. प्रयत्न करूया 10-15 मिनिटात ऑफिसला पोहोचायचं आहे. पुढे काय कंडिशन असेल माहिती नाही ट्रॅफिकची, पण प्रयत्न करूया 10-15 मिनिटात पोहोचायचं. तिथून लागली ट्रॅफिक, आता स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आहे. ये दादा बाबा, अचानक मारू नको. आरसा दिलाय तुला तिथं बघायला, त्याच्यामध्ये बघत जा ना. बघता लेफ्ट राईट मारताय. ठीक आहे, घाई आहे तुम्हाला, ठीक आहे. बँक तू सेफ असतात ते, मी बाईक वरती आहे, तू पडणार नाही बँक, मी पडणार. हो प्लीज तर. ते N2 आहे, जाम आहे ट्रॅफिक. तर बँकेत उशीर झालाय जायला ऑफिसला, आणि त्याच्यामध्ये एवढी लांब लचक ट्रॅफिकच्या रांगा लागल्या आहेत. माझ्याच गांडीला खाज होतं, जरा लवकर उठून निघालो असतो तर बरं झालं असतं. तर बँकच्या लेफ्टचा गोपरा पकडून जावं लागणार. त्यात पण हे आहे, एवढे रिक्षावाले आपली अशी मध्ये आहे घालतात ना, त्याचा दिसून. हा बघा बँक आम्हाला जायला द्यायची इच्छाच नाही. हा बघा डस्टरवाला आहे झवाडा, त्याला वाटतंय तो कसा चालवतोय, डस्टर चालवतोय का बाईक चालवतोय त्यालाच कळत नाही. अचानक लेफ्ट मारतोय, अचानक राईट मारतोय. हा बघ, ह्याच्या आईचा भोसडा. ह्याच्यामुळे व्हॅनचं ब्रेक मारत मारत जावं लागतंय. व्हॅनचं पूर्ण ब्रेक पॅडची आहे घातली आहे लोकांनी. त्या आईचा भोसडा असून दे, आपल्याला साईडने कोपरा बघून जिथे जिथे गॅप भेटतो आपण तिथून घुसायचं. हे काय सुधारणाऱ्यातले नाहीयेत. हा तू काय जावाड्या शोध, गुटखा खाऊन तुकतोय तिथं दरवाजा उघडून. हे अक्षय कुमार, हा शाहरुख खान, अजय देवगन, आणि आता तो कोण, तो टायगर श्रॉफ. हे चुतिया लोक सगळे बिंदास ते गुटख्यांच्या ऍड करतात झाडभरच्या पैशांसाठी. झाडभरचा पैसा नाही, अफाट पैसा घेतात, आणि त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे लोक एवढ्या जोरजोरात गुटखा खाऊन रस्त्यावरती खायला लागलेली आहे. तर हे साफसफाईचा खर्च हे आमच्या खिशातून जातो, आम्ही जे टॅक्स भरतो त्याच्यातून. जाऊ दे, याच्यात आरसाच तोडलाय कोणीतरी बँकेत. म्हणजे ट्रॅफिकची हालत बघा, असा कोण कसा गाडी घालतोय कळत नाही. चौरी या खड्ड्याचे तर बँचो तेवढे खड्डे ना एवढे लागतात बँचे. गाडी साला पळवू पण नाही शकत, स्लो करू पण नाही शकत. पूर्ण शॉकअप्स पासून घेऊन पूर्ण गाडीची 2 सेटचे लवडे लागतात. एवढे खड्डे आहेत तिथे की काय सांगू तुम्हाला ना. इथं काय तर लफडा झाला, हा कोणाला तरी शिव्या घालतोय. तर रिक्षावाला घुसवला वाटतं त्याच्या गांडीमध्ये. हा काय करतोय, झाड भरत तर लागलाय बेंच, तेवढा तमाशा करतोय लवडूच आला. अरे यांच्या आईची गाण, रिक्षावाल्याला हे लोक चिवते लोक सगळे गरीब समजतात यांचे.
झाड भरची गाडी टच झाली आहे. त्याला एवढा फोटो काढतो आणि हे करतो तिच्या आईची घाण बघा. तो पण रिक्षावाला चिवती आहे, त्याला बोलला पाहिजे जा लवड्या जा इन्शुरन्स क्लेम कर, तुला देतो इन्शुरन्स. हे असे असतात लोक. अननेसेसरी हे सगळे कन्व्हर्सेशन रोड रेंज मध्ये जातात. आणि रोड रेंज तर तुम्हाला माहितीच आहे हल्ली सध्या काय झालंय, म्हणजे रोड रेंजमुळे किती लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे. सगळ्या तशा मूर्खांच्या नादाला लागायचं नाही, प्रेमाने बोलून टाकायचं त्यांना, बाबा हे घे माझा इन्शुरन्सचा, हे तुला कधी क्लेम करायचा मला सांग. इन्शुरन्स गाडीचा असणं महत्वाचं असतं. फर्स्ट पार्टीच काढा. फर्स्ट पार्टीमध्ये तुम्हाला दोघांना कव्हर भेटतो, थर्ड पार्टी आणि फर्स्ट पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे समोरची गाडी, फर्स्ट पार्टी म्हणजे तुमची गाडी. पण लोक पैसे वाचवायला काय करतात, थर्ड पार्टी इन्शुरन्स काढतात. तर थर्ड पार्टी इन्शुरन्स असलाच पाहिजे, कारण ते समोरच्याला आपल्याला क्लेम करता येतं. म्हणजे आपल्याकडे जर थर्ड पार्टी इन्शुरन्स तर इन्शुरन्स तर दोन्ही असावा. फर्स्ट पार्टी काढला तर ऑटोमॅटिकली थर्ड पार्टी पण जबाबदार. हा बसलाय बघा कसा वाकडा आणि बिडी फुकतोय. हा बघा इथं काय लावलंय, कोंबडीचे पाय लावलाय त्याने. आई झोपली ते काय म्हणायचं आहे आता. कोंबडीचे पाय लटकवलेत, बिडी फुकतोय, बसला आहे वाकड्या. गाडी चालवतोय का आहे रिक्षा चालवतोय काय माहिती. हा बघा एक छपरी रायडर. हे काय चाचा मला राईट मारून देणार नाही आज, याचे जबरदस्ती मला पुढे जावं लागलं. मी पण त्याच्या दोन चित्त्यांच्या नादाला लागलो आणि त्याच्या रस्ता भटकलो. होतं कधी कधी तुमच्यासोबतही झालं असेल. काही नाही, आता आपण काय करायचं, इथून पुढून राईट मारून जाऊया. तर मित्रांनो या नोट वरती या ब्लॉगला मी आता इथेच संपवतो. भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. भगवान आपका भला करे, आपको बड़ा करे. मिलते हैं अगले ब्लॉग में, तब तक के लिए जय हिंद, अपना ख्याल रखिए.